दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर प्रहारच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे। पुण्यात देखील अजित पवार ज्या मार्गावरून जाणार आहे त्या ठिकाणी आंदोलन केलेले आहे। प्रहारने आपल्या सोबत प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार, काय मागण्या आहे? ठिकठिकाणी प्रहार आज आंदोलन करते। एकतर मानधन वाढवून इतर राज्यामध्ये 4 ते 5 हजार रुपये मानधन आहे दिव्यांगांना, आपल्या इथे फक्त 1500 आहे। ज्याला 2 पाय नाही हात नाही अशांना 1500 रुपये या महागाई काळात मला वाटते काही अर्थच उरत नाही। मानधन हे वेळेवर भेटत नाही, 4-4 महिने भेटत नाही। त्याच्यामुळं अजितदादाने म्हटलं होतं का 5 तारखेच्या आत आम्ही मानधन देऊ। त्यांनी विधानसभेत आमच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं, पण ते पण झालेलं नाही। अशा किमान 15 ते 20 मागण्या आहे। घरकुलाच्या असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, रोजगाराच्या संदर्भात असेल। आता ते 3 चाकी सायकलनं जेव्हा संशोधन केलं तेव्हा 2 पाय नसणाऱ्या दिव्यांगांना 3 चाकी सायकल देतो आणि मग त्याला हातानं चालवता चालवता त्याचे हातसुद्धा चालले जातं। म्हणून त्या बॅटरीवरच्या किंवा इलेक्ट्रॉनिक सायकल कशा देता येईल तोही, आणि 3 चाकी सायकलवर बॅन आणाव्या, अशा विविध मागण्या आम्ही सरकारसमोर ठेवल्या होत्या। त्याच्या अजूनही काही निर्णय न घेतल्यामुळं राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग बांधवांचं भीक मागो आंदोलन सुरू आहे। आणि यामध्ये जर त्यांनी सरकारनं लक्ष दिलं नाही, संदर्भात मीटिंग लावले नाही। मी फडणवीस साहेबांना मॅसेज पण केला होता, त्यांनी सांगितलं होतं का आम्ही मीटिंग लावू। त्यांचं SMS द्वारे मला उत्तर आलं होतं, पण त्यांनी अजून मीटिंग लावली नाही लावली तर पुन्हा एक मोठं आंदोलन मार्च महिन्यात आम्ही मंत्रालयावर करू। अमरावतीत देखील अजित पवार आले असताना आंदोलन केलं होतं तुमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी। तोडगा कुठेतरी निघत नाही, की कडे योजना अनेक सांगतायत दिव्यांगांसाठी। दिव्यांगांसाठी योजनाच नाही, एकच योजना आहे, संजय गांधी निराधार योजना। त्याच्याशिवाय कुठलीही योजना नाही आहे। अपंग वित्त महामंडळाकडून जे कर्ज वाटप दिलं जातं त्या पण 0% सबसिडी नसतं। म्हणजे अशा ज्या योजना आहेत त्यामध्ये बदल करून एक वेगळ्या प्रकारचं धोरण आखणं फार गरजेचं वाटतं। तुम्ही स्वतः आंदोलन करणार पुढच्या काळामध्ये? हां, मार्चमध्ये आम्ही स्वतः आंदोलन करू। नक्कीच। तर आपण बघू शकतो दिव्यांगांच्या अनेक मागण्या आहेत, मानधन असेल किंवा घरकुलासह विविध त्यांचे मुद्दे आहे, परंतु हे मुद्दे निकाली निघत नाही। त्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झालेली आहेत। आज राज्यभर प्रहारच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। जर अजूनही तोडगा निघाला नाही किंवा निर्णय झाला नाही तर येत्या मार्च महिन्यात स्वतः बच्चू कडू जे आहे ते दिव्यांगांसाठी आंदोलन करणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।